हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहेत आणि इकडे सुद्धा सगळं मस्त चाललेलं आहे. तर माझे सध्या आता ब्लॉगच सुरू आहेत, ते म्हणजे गोव्याचे. म्हणजे गोव्यामधून आता आम्ही रिटर्न निघताना मग आम्ही औरंगाबाद थांबला. औरंगाबाद नाही, आम्ही गणपतीपुळेला आणि गणपतीपुळे नंतर मग आम्ही महाबळेश्वरला आम्हाला जायचं होतं. तर आमची रात्रभर त्या दिवशी गाडी चाललेली आणि आम्ही सकाळी सकाळी येऊन महाबळेश्वरला पोहोचलो. तर सकाळी सकाळी पोहोचल्यानंतर तिथले काही हे पीक आहे जे मला खूप आवडले आणि मला ते सेव्ह करून ठेवायचे होते. तर यूट्यूबपेक्षा दुसरं ऑप्शन कोणतंही नव्हतं, त्यासाठी मी इथे ते पीक टाकत आहेत. आणि बघा आमचे पीक कसे वाटले तर नक्की सांगा. आणि त्याचबरोबर मग आम्ही निघालेलो, सकाळी सकाळी पोचल्यानंतर मग आम्ही तिथे एक रूम केली. म्हणजे प्रत्येकानेच रूम केल्या. रूम करून मग आम्ही फ्रेश वगैरे झालेलो, थोडंसं आराम केला, फ्रेश झालोत आणि त्यानंतर मग आम्ही महाबळेश्वरचे सुंदर सुंदर पॉईंट बघायला निघालो. तर महाबळेश्वरला मला वाटते 14, 15 की 24, 25 आय थिंक एवढे काहीतरी पॉईंट होते. तर हे बघा आम्ही फ्रेश होऊन निघालेलो, गाडीमध्ये बसून आहोत आणि आता आम्ही जात आहोत महाबळेश्वरचे पॉईंट बघायला. तर तिकीट वगैरे काढली. त्यानंतर आम्ही आता तिथली आम्हाला 5-7 पॉईंट बघायचे होते, कारण बाकीचे सगळे पॉईंट जवळपास जेमतेम सारखे होते असं आम्हाला सांगणाऱ्यांनी सांगितलं होतं. तर त्याच्यामुळे आम्ही जे मोजके पॉईंट आहे ते बघितले. आणि कारण आम्हाला आणखी समोर जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही जिथे जिथे थांबायचं तिथेच थांबलेलो. तर हा पॉईंटसुद्धा अतिशय सुंदर आहे. हा आहे पहिला पॉईंट. इथे अतिशय सुंदर हिरवळ आहे आणि खूप गर्दी असते महाबळेश्वरला. तर म्हणजे पर्यटन स्थळ त्याच्यामधलं एक फेमस ठिकाण आहे, हिल स्टेशन आहे महाबळेश्वर. अतिशय सुंदर आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. असं सांगण्यापेक्षा जेव्हा आपण तिथे जातो आणि तिथलं जे दृश्य अनुभवतो तर ते आणखी अतिशय सुंदर वाटतं. आणि इथे इतके सारे, म्हणजे या पॉईंटवर आम्हाला सर्वात जास्त बंदर दिसले. वानर, बंदर जे तुम्ही म्हणता, मंकी, खूपच होते. आणि ते जिकडे तिकडे दगड होते असे, आणि असे म्हणजे एकसारखे असे दगड होते आणि जिकडे तिकडे खूप हिरवळ होती. हे हाफ पॉइंट आहे. मा बंद्र उडी मारते मांगावर काय घाबरू नका. तेव्हा ते पिऊ तर किती छान राहते. आणि या दोघी तर अशा हे झालेल्या पोरी आहेत. आता पण तिने हे केलं तर तिला का वरतय का ना जायचं नाही तर बस तिथे उभी राहा. त्या कार्यामध्ये मी पण जाऊ का? मी सोडून जातो त्याच्यात. खालच्या पायरीवरून माझ्या बाबा पुन्हा एक फोन देशील माझ्या बाबा का? तू जास्त तुझा भरोसा नाही. तू भरोसा आयु ये वहिनीकडे येतात तो. आयु ये राहिलं ते हे इकडे बी आहेत. काही खात राहिलं ठीक आहे, आणायचं नाही. काही खात तिकडे खाऊन या, तिकडेच खाऊन या असं होते. नाही तर ते तुम्हाला खाऊ देत नाही. काय लिहित ऊन आहे तसे आपण सगळ्या शिकून जाताना. अरे उन्हाने गोरी तुझ्या मोबाईल मध्ये जात, माझ्यामध्ये चालूच नाही. दुसऱ्या व्ह्यू
मम्मीला व्हिडिओ घे मी. टॉयलेट लागली, बाथरूम लागली का, काय लागली का, पोट पकडून आहे बघ. चल गेली पप्पा बरोबर. ए चल चल आयु. बंद काय टॉयलेट बंद आहे लॉक लावलं नाही, लॉक लावलं. चला चला इकडे काय अंदर ठीक आहे. नाही फोटो काढायसाठी म्हणत आहे. ग्रुप काढू, राजू भाऊचा काढू. मान मी बॉटल घेऊन आलो. आता कसं फोटो कसे काढून घ्या ना. तर हा आहे सेकंड पॉईंट आणि त्यानंतर हा आहे आपण चाललेला हा आहे थर्ड पॉईंट. हा सुद्धा अतिशय सुंदर पॉईंट आहे. आणि इथे जाता जाता आम्हाला म्हणजे आम्ही गेलेलो होतो तो म्हणजे आता हिवाळा दिवस आहे आणि हिवाळ्यात आम्हाला आंबे खायला मिळाले. आंबे इथे भरपूरसे पदार्थ होते म्हणजे खायला खूप चटपटीत मस्त. बोरं होते, उकडलेले आंबे होते आणि सोबत मला आठवते नाही असे खूपसे फळं होते जे छान असे कापून वगैरे छान म्हणजे दिसायला अतिशय सुंदर आणि मस्त तिखट पण टाकलेले होते. त्यासोबत जांबू होते आणखी खूप सुंदर, ज्याला पेरू वगैरे म्हणतात ते. आणि हे जो पॉईंट होता हा अतिशय सुंदर. मला पॉईंटमधून हा अतिशय पॉईंट खूप आवडलेला. तर तो एक दुजे के पिक्चरमध्ये जसा आहे ना तसाच दिसतो. असं वाटतं की इथून उडी मारली की खालती काहीच नाही, माणूस दिसणार नाही असं होतं ते. खूप धुकं जवळ आल्यासारखी होती आणि असं स्वच्छ आभाळ दिसत होतं. तर म्हणजे स्वच्छ म्हणजे दुकानांनी दाटलेलं पूर्ण आभाळ होतं ते. हे बघा असं वाटतं की आम्ही शेवट इथे एवढेच माणसं आणि बाकी पूर्ण इथे आभाळ आकाश आहे, जमीन कुठेही नाही, बस आम्ही उभे आहोत तेवढीच जमीन आहे. अशा प्रकारचं हे दृश्य होतं. एका साईडनी खाई आणि दुसऱ्या साईडनी पहाड आहे इकडे. तर पहाडावर इतकी सुंदर हिरवी झाडं लागलेली आहे. इतकं ऊन होतं त्या दिवशी की असं चेहऱ्यावर असं कसं तरी होत होतं. पण मात्र हे बघा हे दृश्य पाहायची सुद्धा आमची हिंमतही होत नव्हती. साईडनी तर हे पूर्ण लावलेले आहेत ग्रिल, तरी पण असं मुलांना असं आणि साईडनी वॉलसुद्धा आहे तरी पण भीती वाटत होती की मुलांना म्हणजे पाहण्याची. म्हणजे मला स्वतःला भीती वाटली, त्याच्यामुळे मुलांना तर साहजिक भीती वाटतच असेल. तर मी ते काहीसे शॉर्ट्स वगैरे बनवलेले, काही आम्ही पिक काढल्या, फोटोज काढले, मस्त वाटलं आणि फुल फॅमिलीबरोबर एन्जॉय केला, खूप मजा आली. त्याचसोबत हा आहे थर्ड पॉईंट आहे. हा थोडासा वरती आहे. आम्हाला आता थोडंसं वरती जायचं होतं. वरती गेलेलो इथे खूप साऱ्या गाड्या होत्या. तसं मोठ्या गाड्यांना आम्ही ज्या गाडीने गेलो होतो त्याची एंट्री नव्हती आतमध्ये आणि बाकी ज्या छोट्या आहेत 4 व्हीलर त्याला एंट्री होती. तर हे बघा आणि हे दृश्य इथे जायला घोडासुद्धा आहे, कारण मी सांगितल्याप्रमाणे वरती जायचं, एकीकडे पहाड एकीकडे खाई, अशा प्रकारचे दृश्य आहेत. आणि असंच आहे महाबळेश्वर. जाताना भीती वाटते खरंच. ते गाडी चालवतात खरंच त्यांचीच एक कमाल आहे, ते कशी गाडी चालवतात तर. आणि हे बघा हे दृश्य छान आहे, म्हणजे इथे घोडेसुद्धा पाहायला मिळतील. आणि हे एक मला वाटतं कपल पॉईंट असलं पाहिजे, कारण इथे खूप सुंदर असे खूप सुंदर दृश्य होते आणि सोबतच छान आहे. म्हणजे असे मी 5-6 पॉईंट तर बघितलेलेच. तर हा बघा हा सुद्धा पॉईंट. आणि इथे जो पॉईंट आहे ना, इथे जी वॉल टाकलेली आहे त्याच्या खाली तुम्हाला नदी दिसेल. नदी आहे मला नाही माहीत काय आहे, तर पण पाणी दिसलं आम्हाला. खूप वेळानंतर तिथे पाणी दिसलं. आणि महाबळेश्वरला पाणी कुठेही मिळत नाही, खूप पाण्याची शायद कमतरता असेल तिथे, कारण आम्हाला प्रत्येक जागी बॉटल घ्यावी लागली आणि बॉटलसुद्धा खूप महाग होती. तर हे बघा इथे खाली पाणी आहे, एवढंच पाणी आहे. आणि साईडनी जे इथले रहिवासी आहेत त्यांची काही घरं आहेत तिथे. तर मी इथे माझे फोटो काढण्यात आणि सेल्फी घेण्यात किंवा शॉर्ट्स काढण्यात बिझी असेल. तर अशा प्रकारचे आहे, जे ते आपल्या परीने सगळेजण बिझी होते. आपापल्या परीने सगळेजण आपापले फोटोज वगैरे काढत होते, कारण हीच एक आठवण आहे जी आपल्यासोबत राहणार आहे. डोळ्यात साठवले आपल्या मनात तर नेहमी राहील, पण मात्र जे आपण फोटोजमध्ये टिपतो किंवा कशामध्ये घेतो ना कॅमेरामध्ये, तर ते आपलं एक राहून जातं आठवणीत. कधी आपली याददाश्त चालली जाते, पण फोटो पाहून ती याददाश्त आणखी जागृत होते. अशा प्रकारचं आहे. म्हणून ते दृश्य आपल्याला फोटोमध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये घेणं खरंच महत्त्वाचं आहे, कारण ती एक आठवण असते. हे बघा हा अर्धा पूल आहे, ज्या पाण्याच्या नदीवर म्हणा किंवा कशावर तलाव आहे तो मलाही नाही समजलेलं. तिथून तो चाललेला आहे, पण अगदी अर्धाच आहे, अर्धा नाही आहे.
तर इथे बघा हिरवं हिरवं आहे आणि तेवढंच ते पाणी दिसलं मला अख्ख्या महाबळेश्वरमध्ये. आणखी कुठे असेलही म्हणजे आसपासच्या गावामध्ये नदी वगैरे असेल ते मला नाही माहीत, पण हे दृश्य पाहायला खरंच खूप सुंदर. आणि इकडे तिकडे बघा अशी पहाडच आहे आणि काही मोजकेच घर दिसत आहे या महाबळेश्वर पॉईंटला. मी इतकी फक्त पॉईंटची या गोष्टी करत आहे, बाकी तर मला माहिती नाही, कारण आम्ही तर बस जस्ट फिरायला गेलेलो होतो. आणि खरंच महाबळेश्वर खूप सुंदर आहे, तर तुम्ही नक्की बघा. आणि जेव्हा आपण डोळ्यांनी बघतो तर आणि कोणी सांगणं त्याच्यापेक्षा जी डोळ्यांनी बघतो ना, खरंच तो आनंद आणि ते जे दृश्य असतं ते पाहण्याची जी मजा असते आणि तिथे आपण जे फोटोज काढतो ना, खरंच खूप कमाल असते आणि खूप मजा येते. तर अशा प्रकारे मी तर खूप मजा केली, आम्ही सर्वांनी केली, मुलांनीसुद्धा केली. प्रत्येकाने आपापले सेल्फीज फोटो वगैरे काढलेले आणि अशा प्रकारे सुरू आहे. आणखी 2-3 पॉईंट आणखी अतिशय सुंदर होते. त्यानंतर मग आमचा प्रवास आता लागलेला आहे, आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहे. आणखी आमचा प्रवास आता चालला आहे समोर. तर आता आम्ही आणखी समोर कुठे जाणार आहोत. आता एक अतिशय सुंदर गाव आहे आणि त्या गावामध्ये जाऊन आम्ही मग तिथे असं टेंट टाकून आंघोळ वगैरे केली आणि मस्तपैकी एक सुंदर जेवण केलं. ते सुद्धा तुम्हाला दृश्य समोर दिसेल. ते काय आहे कोणतं आहे तर तुम्ही नक्की बघा. त्यासाठी समोरची येणारे प्रत्येक व्हिडिओ बघा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की सांगा. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण अशा सुंदरशा ब्लॉगमध्ये. बाय.